नमस्कार मैत्रिणींनो, उद्या आहे पवित्र वटसावित्री पौर्णिमा. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. या दिवशी अनेक परंपरा जोडलेल्या आहेत. त्यापैकी एका परंपरेनुसार घराच्या उंबरठ्यावर हळद कुंकू लावलेला नारळ ठेवणे शुभ मानले जाते. काही भागात नारळासोबत अक्षता, फुले किंवा तुळशीचे पानही ठेवण्याची प्रथा आहे. हे लक्ष्मीचे स्वागत आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. ही श्रद्धा सर्वत्र समान नसली तरी अनेक कुटुंबात आजही जपली जाते. आजची कथा अशाच एका श्रद्धेवर आधारित आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सुवासिनीने वटवृक्षाची पूजा करते. पण एक अशी जुनी परंपरा आहे जी आज अनेकांच्या विस्मरणात गेली आहे. असे म्हणतात की या दिवशी घराच्या उंबरठ्यावर हळद कुंकू लावलेला नारळ ठेवून देवाला प्रार्थना केली जाते. या कृतीमागे समृद्धी, मंगलता आणि अतिथीचे स्वागत यांचे प्रतिकात्मक महत्त्व मानले जाते. पण ही परंपरा सुरू कशी झाली? एका गरीब स्त्रीच्या आयुष्यात या श्रद्धेने कोणता बदल घडवला? ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक संस्कार, एक संदेश आणि एक लोकपरंपरा दडलेली असते. वटसावित्री पौर्णिमा हा केवळ व्रताचा दिवस नाही, तर श्रद्धा, निष्ठा, संयम आणि कुटुंबाच्या मंगलतेसाठी प्रार्थना करण्याचा दिवस आहे. काही भागांत या दिवशी हळद कुंकू लावलेला नारळ उंबरठ्यावर ठेवण्याची प्रथा सांगितली जाते. नारळ हा शुभत्व, पूर्णत्व आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो, तर उंबरठा हा घरात येणाऱ्या प्रत्येक शुभ शक्तीचे स्वागत करणारा मानला जातो. आजची अशी कथा अशाच एका गावातील आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं गाव होतं. गाव हिरवंगार होतं. प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन, अंगणात रांगोळी आणि सकाळी मंदिरातील घंटानाद. त्या गावात राहत होती गौरी. गौरी अत्यंत साधी, देवभक्त आणि कष्टाळू स्त्री होती. तिचा नवरा गणेश हा शेतमजूर होता. दिवसभर कष्ट करूनही त्याच्या घरात कधीच भरभराट नव्हती. पण दोघांनीही देवावरील विश्वास कधी सोडला नाही. गौरी रोज पहाटे उठून घर झाडायची, उंबरठा स्वच्छ धुवायची, तुळशीला पाणी घालायची, देवापुढे दिवा लावून म्हणायची, हे प्रभो, माझ्या घरात समाधान राहू दे, माझ्या पतीला निरोगी ठेव, आमच्या घरात प्रेम कायम राहू दे. तिच्याकडे धन नव्हतं, पण समाधान भरपूर होतं. वटसावित्रीची चाहूल. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा जवळ आली. गावभर तयारी सुरू झाली. सर्व सुवासिनी नवीन साड्या, पूजा साहित्य आणि वडाच्या पूजेची तयारी करू लागल्या. गौरी मात्र चिंतेत होती. तिच्याकडे नवीन साडी नव्हती. पूजेसाठी लागणारे साहित्य विकत घेण्या इतकेही पैसे नव्हते. रात्री ती शांतपणे बसली होती. गणेश म्हणाला, गौरी, काळजी करू नकोस. देवाला पैशांपेक्षा मनाची भक्ती महत्त्वाची असते. गौरी हसली, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. गावात येते एक वृद्ध आजी. दुसऱ्या दिवशी गावात एक वृद्ध सांधवी आली. केस पांढरे, हातात काठी, कपाळावर मोठं कुंकू. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. ती प्रत्येक घरासमोर थांबत होती. काही जण तिला अन्न देत होते, काही जण पाणी देत होते. ती प्रत्येकाला आशीर्वाद देत होती. शेवटी ती गौरीच्या घरासमोर आली. गौरीने नम्रपणे तिचे पाय धुतले, तिला पाणी दिलं. घरी असलेली एकमेव भाकरी आणि थोडी भाजी तिच्यासमोर ठेवली. वृद्ध आजीने प्रेमाने जेवण केलं. त्यानंतर ती म्हणाली, मुली, तुझ्याकडे संपत्ती नाही, पण तुझ्याकडे मोठं धन आहे. गौरी आश्चर्याने म्हणाली, आजी, माझ्याकडे कोणतं धन? आजी हसली, तुझी श्रद्धा. आजी सांगते एक लोकपरंपरा. आजी म्हणाली, उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे. जर तुझ्या घरात एक साधा नारळ असेल तर तो स्वच्छ धुवून त्यावर हळद आणि कुंकू लाव, अक्षता वाहा आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तो काही क्षण घराच्या उंबरठ्यावर ठेव. मनापासून देवाला प्रार्थना कर, हे ईश्वर, माझ्या घरात मंगलता, प्रेम आणि समाधान सदैव राहू दे. हे लक्षात ठेव, नारळात चमत्कार नसतो. चमत्कार असतो श्रद्धा, प्रार्थना आणि सत्कर्मांमध्ये. गौरी त्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन ऐकत होती. तिने आजीला विचारलं,
आजी, यामुळे माझं नशीब बदलेल का? आजी मंद स्मित करून म्हणाली, नशीब बदलण्याचा मार्ग देव दाखवतो, पण त्या मार्गावर चालायचं काम माणसालाच करावं लागतं. हे बोलून ती आजी निघून गेली. गौरी बराच वेळ तिच्याकडे पाहतच राहिली. तिला अजिबात कल्पना नव्हती की दुसऱ्याच दिवशी तिच्या आयुष्यात अशी घटना घडणार होती, जी संपूर्ण गावाला आश्चर्यचकित करून सोडणार होती. त्या रात्री गौरीला झोप लागत नव्हती. वृद्ध आजीचे शब्द तिच्या कानात सतत घुमत होते. नारळात चमत्कार नसतो, चमत्कार असतो श्रद्धा, प्रार्थना आणि सत्कर्मांमध्ये. पहाट झाली. वटसावित्री पौर्णिमेचा पवित्र दिवस उजाडला. संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण होते. स्त्रिया लवकर उठून अंगण झाडत होत्या. घरांसमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जात होत्या. प्रत्येक घरातून मंत्रोच्चार आणि घंटानाद ऐकू येत होता. गौरीनेही आपले छोटेसे घर स्वच्छ केले. तिने उंबरठा पाण्याने धुतला. गोमय आणि गेरूने अंगण सारवले. रांगोळी काढली. तुळशीसमोर दिवा लावला. तिच्याकडे महागडी पूजा सामग्री नव्हती, पण तिच्या मनात अपार भक्ती होती. घरात शोधता शोधता तिला एक नारळ सापडला. तो गेल्या वर्षीच्या पूजेनंतर जपून ठेवलेला होता. तिने तो स्वच्छ धुतला. त्यावर हळद लावली, कुंकू लावले, अक्षता वाहिल्या, फुलांच्या 2 पाकळ्या ठेवल्या. दोन्ही हात जोडून ती म्हणाली, हे ईश्वर, या नारळाला नाही तर माझ्या भावनेला स्वीकार. आमच्या घरात प्रेम, समाधान आणि समृद्धी राहू दे. त्याच क्षणी तिच्या मनाला एक विलक्षण शांतता मिळाली. दुपारी गावातील सर्व स्त्रिया वडाच्या झाडाजवळ जमल्या. सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेचे श्रवण झाले. प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. गौरीनेही मनापासून पूजा केली. संध्याकाळ झाली. सूर्य मावळतीला झुकला. गौरीला आजीचे शब्द आठवले. तिने हळद कुंकू लावलेला नारळ अलगद घराच्या उंबरठ्यावर ठेवला. एक छोटासा दिवा पेटवला. दोन्ही हात जोडून डोळे मिटले. ती म्हणाली, हे परमेश्वरा, या उंबरठ्यातून जे कोणी आत येतील त्यांच्या मनात प्रेम असू दे. आमच्या घरात कटुता नव्हे तर आपुलकी नांदो. आमच्या कष्टांना योग्य दिशा मिळू दे. ती काही क्षण शांत उभी राहिली. त्यानंतर नारळ पुन्हा देवघरात ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश शेताकडे निघाला. रस्त्यात त्याला गावातील एक शेतकऱ्याने हाक मारली, गणेशा, यंदा मला कायमचा माणूस हवा आहे. तू प्रामाणिक आहेस. माझ्याकडे काम करशील का? गणेश आनंदाने तयार झाला. काम नियमित होते. मजुरीही आधीपेक्षा चांगली होती. तो घरी आला तेव्हा गौरीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ती म्हणाली, देवाची कृपा झाली. गणेश हसत म्हणाला, कृपा झाली असेलही, पण कामही मन लावून करावं लागेल. दोघेही हसले. पुढील काही महिन्यातच त्यांच्या आयुष्यात छोटे छोटे बदल घडू लागले. घरात भांडणे नव्हती. आरोग्य चांगले राहू लागले. थोडीफार बचत होऊ लागली. लोक म्हणू लागले, गौरीच्या घरात शांतता कशी काय वाढली? गौरी मात्र प्रत्येकालाच एकच उत्तर द्यायची, नारळामुळे नाही, देवावरच्या विश्वासामुळे आणि आपल्या वागण्यातल्या बदलावांमुळे. तिने प्रत्येक सणाला उंबरठा स्वच्छ ठेवण्याची सवय लावली. घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत केले. गरजू माणसाला शक्य ती मदत केली. तिला वाटू लागले, उंबरठा हा फक्त दार नसतो, तो घरात प्रवेश करणाऱ्या प्रेम, आदर आणि संस्काराचे प्रतीक असतो. याच जाणीवेमुळे तिच्या घरातील वातावरण बदलत गेले आणि एक दिवस तीच वृद्ध आजी पुन्हा गावात आली. तिने गौरीच्या घराकडे पाहिले आणि हसली. आता या घरात खरा मंगलवास करतो आहे. त्या दिवशी वृद्ध आजी पुन्हा गौरीच्या दारात आली. गौरीने तिला पाहताच आनंदाने नमस्कार केला आणि म्हणाली, आजी, तुमच्या आशीर्वादानंतर आमच्या घरात खूप बदल झाला. आजी प्रेमाने हसली आणि म्हणाली, मुली, माझ्या आशीर्वादामुळे नाही, तुमच्या श्रद्धेमुळे, प्रामाणिकपणामुळे आणि सत्कर्मांमुळे. गौरीने त्यांना घरात बसवले. पाणी दिले. थोडे दूध आणि गूळ पेढे दिले. आजीने घरभर नजर फिरवली. घर अजूनही साधेच होते. भिंती जुन्याच होत्या. फर्निचर नव्हते. घरात समाधान दिसत होते. हसरे चेहरे दिसत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात येणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून स्वागत केले जात होते.
आजी म्हणाली, तुला माहिती आहे का, उंबरठा इतका पवित्र का मानला जातो? गौरी म्हणाली, नाही आजी, फक्त मोठ्यांकडून ऐकले आहे की उंबरठा ओलांडताना नमस्कार करावा. आजी म्हणाली, उंबरठा म्हणजे फक्त लाकूड किंवा दगड नाही, तो घराच्या मर्यादेचे, संस्कारांचे आणि आदराचे प्रतीक आहे. म्हणूनच घरात येताना नम्रतेने प्रवेश करावा आणि घरातून बाहेर पडताना चांगले विचार घेऊन जावे, असा संदेश आपल्या परंपरेत दिला आहे. गौरी मन लावून ऐकत होती. त्याच गावात एक श्रीमंत सावकार राहत होता. मोठा वाडा, अनेक नोकर, खूप पैसा, पण घरात सतत भांडणे. मुलं एकमेकांशी बोलत नसत, नोकर टिकत नसत, शांतता नव्हती. सावकाराने गावकऱ्यांकडून ऐकले की गौरीच्या घरी आता सुख समाधान आहे. ते गौरीकडे आला आणि म्हणाला, तू उंबरठ्यावर कोणता उपाय करतेस, मला ते सांग. गौरी नम्रपणे म्हणाली, मी कोणताही चमत्कारिक उपाय करत नाही. वटसावित्रीच्या दिवशी हळद कुंकू लावलेला नारळ उंबरठ्यावर ठेवून देवाला प्रार्थना केली होती. पण त्यानंतर आम्ही आमचे वागणे बदलले, घर स्वच्छ ठेवले, राग कमी केला, प्रेमाने बोलायला सुरुवात केली. याचाच परिणाम असेल. सावकाराला ते उत्तर आवडले नाही. त्याला वाटले, एवढ्याने काय होणार. त्याने मोठमोठे नारळ आणले, महागडी पूजा केली, पण घरातल्या लोकांशी बोलण्याची पद्धत बदलली नाही. राग तसाच, अहंकार तसाच, काहीच बदल झाला नाही. पुन्हा भेट. काही दिवसांनी सावकार पुन्हा गौरीकडे आला. तो म्हणाला, मीही नारळ ठेवला, पण काहीच झाले नाही. गौरी हसली. ती म्हणाली, नारळ हा श्रद्धेचे प्रतीक आहे. तो मन बदलण्याची आठवण करून देतो. जर मनात राग, मत्सर आणि अहंकारच ठेवला तर फक्त वस्तू ठेवून काही बदलत नाही. हे ऐकून सावकार शांत झाला. त्याला स्वतःची चूक कळू लागली. बदलाची सुरुवात. त्या दिवसापासून सावकाराने स्वतःपासून सुरुवात केली. घरातील प्रत्येकाशी प्रेमाने बोलू लागला, नोकरदारांचा आदर करू लागला, गरिबांना मदत करू लागला. घरात रोज संध्याकाळी दिवा लावून सर्वजण एकत्र प्रार्थना करू लागले. काही महिन्यांनी त्याच्या घरातही वातावरण बदलले. भांडणे कमी झाली, मुलं पुन्हा एकत्र बसू लागली, घरात हसू परतले. आजीचा शेवटचा संदेश. वृद्ध आजी गाव सोडण्यापूर्वी सर्व गावकऱ्यांना म्हणाली, लक्षात ठेवा, वटसावित्री पौर्णिमेला उंबरठ्यावर ठेवलेला नारळ हा देवाशी जोडणाऱ्या श्रद्धेचे प्रतीक आहे. पण खरा आशीर्वाद मिळतो तो सत्याने जगल्याने, कष्टाने कमावल्याने आणि प्रेमाने वागल्याने. श्रद्धा आणि सत्कर्म यांची सांगड घातली तर प्रत्येक दिवस मंगल होऊ शकतो. गावातील सर्व लोकांनी तिचे शब्द मनात साठवून ठेवले आणि त्या दिवसापासून गावात एक सुंदर परंपरा सुरू झाली. वटसावित्रीच्या दिवशी उंबरठा स्वच्छ करून हळद कुंकू लावून शुभतेचे प्रतीक म्हणून नारळ ठेवायचा, देवाला प्रार्थना करायची आणि घरात प्रेम, आदर व सद्भावनेने वागण्याचा संकल्प करायचा. वृद्ध आजी गावातून निघून गेली, पण तिचे शब्द प्रत्येकाच्या मनात कायमचे कोरले गेले. गौरी आणि गणेश यांचे जीवन हळूहळू अधिक स्थिर झाले. त्यांनी कष्ट करणे कधी सोडले नाही, देवावरचा विश्वास कधी ढळू दिला नाही आणि प्रत्येक वटसावित्री पौर्णिमेला ते एकच गोष्ट करायचे, पहाटे उठून संपूर्ण घर स्वच्छ करायचे, उंबरठा पाण्याने धुवायचा, सुंदर रांगोळी काढायची, हळद कुंकू लावायचे. नंतर देवापुढे ठेवलेला नारळ, हळद कुंकू आणि अक्षता वाहून काही क्षण उंबरठ्यावर ठेवायचा. दोघे हात जोडून एकच प्रार्थना करायचे, हे ईश्वर, आमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळू दे. आमच्या घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला चांगले विचार मिळू दे. आमच्या घरात प्रेम, समाधान आणि एकोपा कायम राहू दे. इतकीच त्यांची प्रार्थना होती. काही वर्षांनी काळ पुढे सरकत गेला. गौरीच्या घरात फार मोठी श्रीमंती आली नाही, पण कोणालाही उपाशी झोपावे लागले नाही. घरात आजारपण कमी झाले, भांडणे थांबली, शेजारी पाजारी त्यांचा आदर करू लागले. गावातील लोक म्हणू लागले, गौरीच्या घरात लक्ष्मीच नव्हे तर समाधानाचा वास आहे. गौरी हसून उत्तर द्यायची, समाधान हेच सर्वात मोठं धन आहे. एकदा गावात दुष्काळ पडला. अनेक कुटुंबांवर कठीण वेळ आली. गौरीच्या घरातही धान्य कमी होते, तरीही तिने अर्धी भाकरी एका भुकेल्या वृद्धाला दिली. गणेश म्हणाला, आपल्यालाही कमी आहे. गौरी हसून म्हणाली, जे आपल्या दारात आले आहेत त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये. काही दिवसांनी गावात सरकारी मदत आली. गणेशला अतिरिक्त काम मिळाले.
झाले. हळूहळू त्यांचे दिवस पुन्हा सुरळीत झाले. गौरी म्हणाली, देव कधी ना कधी मदतीचा मार्ग दाखवतो, पण माणसाने दयाळूपणा सोडू नये. मित्रांनो, या कथेतील उंबरठ्यावर ठेवलेला नारळ हा श्रद्धा आणि शुभतेचे प्रतीक आहे. विविध भागांत वेगवेगळ्या परंपरा आढळतात. पण कोणतीही वस्तू स्वतःहून चमत्कार घडवते अशी समजूत ठेवण्यापेक्षा श्रद्धा, प्रार्थना, स्वच्छता, प्रेम, कष्ट आणि सद्भावर्तन यांचा आपल्या परंपरेत अधिक महत्त्व दिले गेले आहे. वटसावित्री पौर्णिमा आपल्याला सावित्रीच्या निष्ठेची, धैर्याची आणि कुटुंबासाठीच्या समर्पणाची आठवण करून देते. या दिवशी आपणही एक संकल्प करूया. घरात प्रेमाने बोलू, मोठ्यांचा आदर करू, गरजूंना मदत करू, घराचा उंबरठा स्वच्छ आणि मंगल ठेवू आणि देवापुढे मनापासून प्रार्थना करू. यातच या सणाचा खरा अर्थ आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक कथा, व्रत परंपरा आणि सणांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. वटसावित्री पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. हर हर महादेव. जय माता सावित्री.